आपण सप्लायमध्ये काय बघितलं, टॅक्सेबल इव्हेंट हा सप्लाय आहे. आपला टॅक्सेबल इव्हेंट हा सप्लाय. मग सप्लाय इन्क्लूड्स काय, सप्लाय इन्क्लूड्स काय येईल, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेज और बोथ सच एज सेल, ट्रांसफर, बार्टर, एक्सचेंज, लाइसेंस, रेंटल, लीज और डिस्पोजल मेड और ॲग्री टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन. इथे मुख्य मुद्दा काय की फॉर अ कन्सिडरेशन. आणि दुसरं आपण बघितलं जी शेड्यूल 1मध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत, काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्यामध्ये विदाऊट कन्सिडरेशन आहे. आणि इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे फॉर कन्सिडरेशन वेदर नॉट इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. आणि आपण ती 6 जी आपली असणारी ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा 6 आपले ट्रान्झॅक्शन आहेत, फायनली आपण ते त्या लिस्टवरती पोहोचलो होतो. आठवत आहे ना. स्लो होतं ॲक्च्युली. मी काय हां एक मिनिट मी करतोय. आता बघा दिसतंय ना. बस
मला इथपर्यंत यायचं होतं ॲक्च्युली, पण ते पुढेच जात नव्हतं, अडकलं होतं मध्ये. 7.1A बघितलं आपण, 7.1B बघितलं आणि शेड्यूल 2मध्ये या 4 ॲक्टिव्हिटीज बघितल्या. त्यानंतर आपण शेड्यूल 2 बघितलं. ओके, ॲक्टिव्हिटीज टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, हे आपण शेड्यूल 2मध्ये बघितलं. एवढे आपले झाले ना, बरोबर ना किती? हां, शेड्यूल 3 काढतो आता, एक मिनिट. ओके, शेड्यूल 3मध्ये काय बघा, ॲक्टिव्हिटीज टू बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, ज्याला म्हणतात निगेटिव्ह लिस्ट. ट्रान्झॅक्शन्स ऑर ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ स्कोप ऑफ GST, याच्यावर GST लावला जाणार नाही, GSTच्या स्कोपमध्ये येणार नाही. निगेटिव्ह लिस्ट. आता GST हा टॅक्स कशावरती आहे? सप्लाय ऑफ गुड्स किंवा सर्व्हिसेसवरती. आता जर एम्प्लॉईकडनं एम्प्लॉयर जे काम करून घेतो हे सर्व्हिस आहे, मग त्याच्यावर GST यायला पाहिजे. नॉर्मल आपण आतापर्यंत जी माहिती बघितली त्याप्रमाणे GST यायला पाहिजे. आता जर का एक पेमेंट देईल, सर्व्हिस कोण देईल? एम्प्लॉई एम्प्लॉयरला, आणि त्याच्या अगेन्स्ट तो काय देईल? कन्सिडरेशन. मग त्याच्यावर GST कसा घ्यायला पाहिजे? आता इथे एम्प्लॉई GST नंबर काढू शकत नाही, रेशन घेऊ शकत नाही. मग असं जर केलं तर मग एम्प्लॉयरला सांगायला लागेल की तुम्ही याच्यावर GST रिव्हर्स चार्जमध्ये द्या. पण हे कितपत योग्य असेल? याच्यामुळे एखादा बिझनेस आहे त्यांचा खर्च वाढेल. त्यांनी ज्या माणसांना कामाला ठेवलं आहे त्यांना जे पेमेंट द्यायचं आहे त्याच्यावर GST कंपनीने भरायचा, त्यांचा खर्च वाढेल ना. मग अशा प्रकारे ह्या सर्व्हिसवर GST लावणं योग्य होईल का? मग लोक त्यांना खर्च वाढतो म्हणून मग 10 माणसं कामाला पाहिजे तर 8 माणसंच कामाला ठेवतील, मग त्यातनं अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होईल. तर ह्या कारणास्तव ह्या रिझनमुळे गव्हर्नमेंटनी लॉ मेकरनी असं डिसिजन घेतलं की जे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई रिलेशनशिप जर असेल तर त्यामध्ये सर्व्हिसेस बाय अँड एम्प्लॉई टू एम्प्लॉयर हे असेल तर ते GSTच्या स्कोपमध्ये येणारच नाही. आता पहिली एंट्री काय बघा याच्यामध्ये, सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ ऑर इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट. याच्यामध्ये 8 एंट्रीज आहेत, टोटल 8 एंट्रीज आहेत शेड्यूल 3मध्ये. आता आपण एंट्रीज जे आहेत त्या बघूया वन बाय वन. सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ or in relation to his employment, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस पण नसेल आणि सप्लाय ऑफ गुड्स पण नसेल, सप्लाय ऑफ सर्व्हिस पण नसेल. एक्झाम्पल, पेन्शन कॉन्ट्रीब्युशन ऑफ 12% ऑफ द बेसिक सॅलरीज ऑफ पेन्शनेबल एम्प्लॉईज बाय स्टॅट्युटरी बॉडी, लोकल अथॉरिटीज अँड एजन्सीज टू देअर पेन्शन फंड ऑन अ मंथली बेसिस इज नॉट ट्रीटेड ॲज सप्लाय. कॅन्टीन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर to employee as part of package shall not be supply. Transportation of the employee by the employer to the place of work is not a supply. कुठल्याही प्रकारचं पेमेंट एम्प्लॉयला करतो कुठल्याही रिझनसाठी तर ते सप्लाय नसेल. एम्प्लॉयरला सर्व्हिस देतो त्यात कुठलेही पेमेंट इन्व्हॉल्व आहे कुठल्याही रिझनसाठी त्याच्यावर GST येणार नाही. कोर्टामध्ये वेगवेगळे डिस्प्युटेड मॅटर असतात, कोर्टामध्ये केसेस असतात, त्यामध्ये काय कोर्ट आहे काय फीज चार्ज करतात.
सर्व्हिसेस बाय एनी कोर्ट और ट्रिब्युनल, जिकडे लोकांचं भांडण तंटा सोडवला जातो. एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कुठले कोर्ट असो. कोर्ट इन्क्लूड्स 3 प्रकारचे कोर्ट्स. फीज टेकन इन एनी कोर्ट और ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन force is outside the scope of supply. Fees is charged at the time being in force will not subject to GST as it is neither supply of goods nor supply of services. फीस चार्ज केली जाईल पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा GST येणार नाही. लोकांना सर्व्हिस मिळेल कोर्टाची किंवा ट्रिब्युनलची, पण त्याच्यावरती GSTची आकारणी होणार नाही. एंट्री नंबर 2 आहे शेड्यूल 3 मध्ये, ज्याला म्हणतात पॅरा दुसरा पॅरा आहे त्यामधला. तिसरे बघा आता, फंक्शन्स परफॉर्म बाय मेंबर ऑफ पार्लमेंट. मेंबर ऑफ पार्लमेंट हे कोण असतात? खासदार, बरोबर आहे. स्टेट लेजिस्लेचर म्हणजे आमदार असतात. मेंबर ऑफ पंचायत, मेंबर ऑफ म्युन्सिपाल्टीज म्हणजे हे खासदार, आमदार, नगरसेवक हे जे असतात ह्यांना काम करण्याकरता काही पेन्शन, काही त्यांना अमाऊंट दिली जाते, मानधन म्हणा किंवा अशा प्रकारचं काही त्यांना चार्जेस दिले जातात. तिथून त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जाण्याकरता, येण्याकरता आणि इतर काही गोष्टी करण्याकरता त्यांना काही अमाऊंट मिळते. ती जी अमाऊंट आहे ते एम्प्लॉय नाही आहेत गव्हर्नमेंटचे, त्यामुळे ते एम्प्लॉयमध्ये येत नाही. तर त्यांना मिळणारी जी अमाऊंट आहे ते त्यांचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात गव्हर्नमेंटसाठी, तर ही पण GST या स्कोपमध्ये येणार नाही. याच्यामध्ये A, B, C 3 पॉईंट आहेत. The member of bodies mentioned above have the responsibilities of framing laws, regulations, guidelines to ensure smooth running of the society at large. Such activities of framing laws for or deliberations for the better functioning of the society would not amount to supply of goods or services. The work done by the President of India, Prime Minister of India, the judges at all level of court, anybody holding a public office would not amount to supply of goods or services. Telecom Regulatory Authority है, TRAI, is also a body established by central government. Chairman, members, directors who are not employees of these bodies shall be out of GST. आता या ABC पॉईंटमधली एक्झाम्पल होती. काय काय पॉईंट आहेत बघा इकडे. B, the duties performed by any person who holds any post in pursuance of the provisions of the Constitution in that capacity. Duties performed by any person as a chairperson or a member or director in body established by the central government or state government or local authority and who is not deemed to be an employee before commencement of this clause. जसं आमदार, खासदार किंवा नगरसेवक अशा प्रकारे लोक असतात, तशा प्रकारे कोर्टामध्ये जजेस असतात. द वर्क डन बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया किंवा मग अशी काही ऑथॉरिटी आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी, त्याचे डायरेक्टर, चेअरमन, मेंबर्स आहेत. ह्यांना काय पेमेंट दिलं जातं कारण गव्हर्नमेंटनी काय ऑथॉरिटी बनवली, त्यांना ऑथॉराईज केलेत काय ते काम करण्याकरता. त्यांना मिळणारे जे पैसे आहेत, त्यांना या कामासाठी मिळणारे काही चार्जेस आहेत, त्याच्यावर GST येणार नाही, ते आउट ऑफ स्कोप ऑफ GST. सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला मग त्याच्याकरता त्याचा अंतिम संस्कार करण्याकरता काय खर्च येतो किंवा दफन करण्याकरता खर्च येतो. क्रिमॅटोरियम और मॉर्च्युरीमध्ये ठेवण्याकरता खर्च येतो. ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिजीज, तो मृतक असेल त्याला ट्रान्सपोर्ट करण्याकरता काय खर्च येतो. हे ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या GST याच्यावरती लागणार नाही. अ मॉर्च्युरी कीपिंग अ डेड बॉडी, मॉर्च्युरी म्हणजे शवगृह. A mortuary keeping a dead body in its premises would not amount to supply of goods or services. Transportation of a disease from the hospital or any other place to the crematorium or a burial ground would not be a supply. Person assisting with the rituals of a funeral would be making a supply of goods or services would not amount to supply.
म्हणजे ह्या रिजनसाठी जे काही गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा काही लागतील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा GST येणार नाही. सेल ऑफ लँड, सेल ऑफ लँड हे पण निगेटिव्ह लिस्टमध्ये. जेव्हा लँड विकली जाईल, खरेदी केली जाईल, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा GSTचा चार्ज होणार नाही. आणि बिल्डिंग असेल तर आपण शेड्यूल 2मध्ये बघितलं होतं. शेड्यूल 2मध्ये पॅरा 5वा होता, त्यामध्ये क्लॉज B होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्या अगोदर जर बिल्डिंग सेल झाली किंवा बुक झाली किंवा त्याचं पार्ट पेमेंट जर कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी झालं तर मग त्याच्यावर GST येणार, ॲप्लिकेबल होणार. पण कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आता इथे काय दिलं आहे की सेल ऑफ लँड अँड सब्जेक्ट टू क्लॉज B ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2, तिकडे हे दिलं होतं शेड्यूल 2मध्ये की जर बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्या अगोदर किंवा फर्स्ट ऑक्युपेशन याचं होतं, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं, त्यावेळेस जर का कंप्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे आणि जर का तिकडे सप्लाय झाला तर सप्लाय ऑफ सर्व्हिसचा होईल आणि त्याच्यावर GST येईल. हे शेड्यूल 2मधली एंट्री आहे. शेड्यूल 3 काय सांगतं की सब्जेक्ट टू क्लॉज B ऑफ पॅराग्राफ 5 द कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स building, civil structure or a part thereof, including a complex or building intended for sale to buyer wholly or partly, except where the entire consideration has been received after. जे कन्सिडरेशन आहे, संपूर्ण कन्सिडरेशन हे कंप्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर मिळाल्यानंतर जर दिलं असेल किंवा आफ्टर इट्स फर्स्ट ऑक्युपेशन, त्याचं फर्स्ट ऑक्युपेशन झाल्यानंतर जर का त्याचं कन्सिडरेशन दिलं असेल तर मग ते GSTच्या स्कोपमध्ये येणार नाही. दोन गोष्टी आहेत. एक लँड असं काय, कधी तुम्ही लँड विका खरेदी करा त्यावर GST येणार नाही. आणि बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट झाल्यानंतर एंटायर कन्सिडरेशन जर पे केलं तर GST येणार नाही. A सेलिंग अ पार्ट ऑफ हिज लँड, एने त्याची लँड विकली Bला 10 लाखाला, त्याच्यावर GST येणार नाही. दिस सेल ऑफ अन इमूवेबल प्रॉपर्टी लँड वुड नॉट अमाउंट टू सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. बिल्डर P सेलिंग वन फ्लॅट फ्रॉम हिज रेसिडेन्शियल बिल्डिंग प्रोजेक्ट टू बायर B फॉर कन्सिडरेशन ऑफ ₹50 lakhs. कधी विकलं आहे? ही हॅज रिसिव्ड एंटायर कन्सिडरेशन आफ्टर इश्युअन्स ऑफ कंप्लिशन सर्टिफिकेट फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. त्यांनी कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडनं म्हणजे जसं महानगरपालिका आहे, सिडको यांच्याकडनं त्यांनी कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलं, बिल्डिंग कंप्लीट झाली आणि त्यानंतर त्यांनी एंटायर कन्सिडरेशन घेऊन एक फ्लॅट बिल्डर Pनी सेल केला बाहेर Rला, तर याच्यावर GST येऊ शकत नाही ॲज पर पॅरा 5 ऑफ शेड्यूल 3. ॲक्शनेबल क्लेम, लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग हे जे आहेत ना, ह्याला ॲक्शनेबल क्लेम म्हणतात. तुम्ही तिकीट घेता आणि जर ते तिकीट तुम्हाला लागू पण शकतं आणि ते तुमचा नंबर येणार नाही असं येऊ शकतं. जर ते तुमचा नंबर लागला लॉटरी किंवा बेटिंगमध्ये त्याची अमाऊंट मिळते तर म्हणतात ॲक्शनेबल क्लेम. तर ॲक्शनेबल क्लेम हे गुड्स आहेत. कुठल्याही प्रकारच्या ॲक्शनेबल क्लेमवरती GST लागत नाही एक्सेप्ट लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंग. लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंगवर GST लागतो. Actionable claim means a claim which can be enforced through the court of law. A debt due, a disputed matter है आणि काय पैसे येणे, a debt due from one person to another, it is actionable claim. Although actionable claim have been included in the definition of goods in CGST Act, actionable claims other than lottery, betting and gambling have been specified as a transaction which shall be treated neither as supply of goods nor as supply of service under this schedule. Therefore, only actionable claims in the nature of lottery tickets, betting and gambling will be taxed as supply of goods under GST. Actionable claim कुठल्या प्रकारचे तर लॉटरी, तिकीट्स, बेटिंग आणि गॅम्बलिंग याच्यावर GST येईल. आणि दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर तुम्हाला असे पैसे मिळतात तर ते ॲक्शनेबल क्लेम आहे.
पण त्याच्यावर GST येत नाही. आता याचं एक्झाम्पल बघा काय. ए हॅज अ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. एची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी LICकडे. एनी अमाऊंट ऑफ प्रीमियम ड्यू अँड रिकवरेबल अंडर सच पॉलिसी ह्याला म्हणता येईल ॲक्शनेबल क्लेम. वुड नॉट बी अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. द डिव्हिडंड ड्यू ऑन शेअर्स अँड पेएबल वुड नॉट बी अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. अर्नेस्ट मनी डिपॉझिट, सिक्युरिटी डिपॉझिट being returnable would not be a supply. तुम्ही इथे अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे किंवा शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहे, त्यातनं डिव्हिडंड मिळतो, तर हा ॲक्शनेबल क्लेम आहे. पण याच्यावर GST येणार नाही. सिक्युरिटी डिपॉझिट दिलं आहे आणि ते पुन्हा मिळालं, त्याच्यावर GST येणार नाही. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्याचा प्रीमियम ड्यू आहे, रिकवरेबल आहे, त्याच्यावर GST येणार नाही. या 6 एंट्री झाल्या. 7वी एंट्री आहे, भारताच्या बाहेर ना काही लोक गुड्स परचेस करतात, पण ते भारतामध्ये आणत नाहीत, भारताबाहेरच विकतात. म्हणजे एक्झाम्पल बघा, मिस्टर सचिन रजिस्टर इन GST इन इंडिया प्रोक्युरिंग गुड्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडनं तो गुड्स घेतो आणि सेंडिंग द सेम डायरेक्टली टू कस्टमर इन इंग्लंड. ऑस्ट्रेलियाकडनं गुड्स घ्यायचे आणि इंग्लंडला विकायचे विदाऊट सच गुड्स एंटरिंग इन टू इंडिया. ते गुड्स भारतामध्ये एंटर नाही होणार. इन द अबोव ट्रान्झॅक्शन मिस्टर सचिन शॅल नॉट बी लायबल टू पे टॅक्स ऑन द सेड सप्लाय ॲज पॅरा 7 ऑफ शेड्यूल 3. पॅरा 7 ऑफ शेड्यूल 3 काय सांगतो? फ्रॉम सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम अ प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी. आपण एक्झाम्पलला बघितलं ऑस्ट्रेलिया, टू अनदर प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी इंग्लंड विदाऊट सच गुड्स एंटरिंग इन टू इंडिया. ते गुड्स भारताच्या एरियामध्ये जर एंटर होत नसतील आणि बाहेरच्यामध्ये विकले जात असतील, पण त्याचे जे कन्सिडरेशन आहे ते मात्र भारतामध्ये येतं. तो टॅक्सेबल पर्सन जो आहे तो भारतामधला आहे. मग तो अशा प्रकारे इम्पोर्ट करतो, एक्सपोर्ट करतो बाहेरच्या बाहेर, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स गव्हर्नमेंट घेणार नाही, कारण ते सप्लायच्या स्कोपमध्ये येत नाही. शेड्यूल 3मध्ये आता पॅरा 8 बघा, त्यामध्ये एंट्री दिली आहे सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स टू एनी पर्सन बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. थोडं वेगळं आहे. इम्पोर्ट केलं जातं, इम्पोर्ट केल्यानंतर ते जे गुड्स आहेत, सपोज तुम्ही जर समुद्रमार्गे आणाल तर समुद्रमार्गे आणल्यावरती सपोज JNPT आहे, तर JNPTमध्ये गव्हर्नमेंटचा कस्टमचं ऑफिस असतं, तिकडे ते गुड्स येतात. मिस्टर सचिन रजिस्टर इन GST इन इंडिया परचेस गुड्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया. गुड्स रीच टू JNPT पोर्ट इंडिया अँड केप द गुड्स इन कस्टम बॉन्डेड वेअरहाऊस विदाऊट क्लिअरिंग इट फॉर होम कन्झम्पशन. जर तुम्हाला ते गुड्स तुमचे असतील, तुमच्याकडे जे लिगल डॉक्युमेंट असतील, तुम्ही ते गुड्स ते डॉक्युमेंट दाखवून कस्टममध्ये त्याची कस्टम ड्युटी पे करून मग ते घेऊन जाता, ह्याला म्हणतात क्लिअरिंग इट फॉर होम कन्झम्पशन, क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. आणि जर तुम्हाला इमिजिएटली कस्टम ड्युटी भरायला पैसे नसतील किंवा लगेच तुम्हाला गुड्स ते नको असतील, तर तुम्ही कस्टमच्या ऑथोराईज वेअरहाऊसमध्ये ते ठेवू शकता. त्याला कस्टम बॉन्डेड वेअरहाऊस म्हणतात. त्याचे काही चार्जेस असतात, ते पे करून तिकडे तुम्ही ते ठेवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर करायचे असतील फॉर होम कन्झम्पशन, त्याच्यावर कस्टम ड्युटी पे करायची, त्याच्यावर IST लागतो, तो पे करायचा, मग तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. आता समजा गुड्स परचेस केले, कस्टममध्ये आले, कस्टममध्ये आल्यानंतर त्याचा मालक आहे मिस्टर सचिन. ओके, त्याने ते गुड्स विकले सेहवागला. आता गुड्सचे जे डॉक्युमेंट आहेत किंवा टायटल आहे त्याने ट्रान्सफर केलं. गुड्स मागवले होते एकाने, पण त्याचा मालकी हक्क दुसऱ्याला दिला, डॉक्युमेंट दुसऱ्याला दिले, मग तो व्यक्ती तिकडे जाईल आणि ते गुड्स कलेक्ट करेल. आता जो पहिला व्यक्ती आहे दुसऱ्याला ट्रान्सफर करतो. जेव्हा पहिला व्यक्ती ते गुड्स कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये आहेत, दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करेल,
तेव्हा त्याच्यावर GST यायला पाहिजे की नको? हां, यायला पाहिजे की नको? हां, का नको यायला? बघा, पहिलं पण एक्झाम्पल बघितलं, अगोदर एक्झाम्पल बघितलं की ज्यामध्ये बाहेरनं गुड्स घेतले, बाहेरच्या बाहेर विकले. इथे ते गुड्स भारतामध्ये आले ना, आता आले ना गुड्स भारतामध्ये, फक्त ते कस्टम क्लिअरन्स झालेलं नाही. कस्टममध्ये आहेत, कस्टम क्लिअरन्स झालेलं नाही आहे, कस्टममध्ये आहेत. कस्टममध्ये असताना एक व्यक्ती दुसऱ्याला, दुसरा व्यक्ती तिसऱ्याला, तिसरा व्यक्ती चौथ्याला ट्रान्सफर करू शकतो. आणि हे ट्रान्सफर केल्यावरती जर त्याच्यावर GST लागला तर त्याची कॉस्टिंग वाढेल, किंवा व्हॉट एव्हर द रिझन गव्हर्नमेंटला असं वाटतं की यांच्याकडनं GST घेऊ नये. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की GST एकदाच लागेल. जे इम्पोर्ट झालं आहे ते इम्पोर्ट झालं आहे, जे कस्टममध्ये आहे ते एकदा तुम्ही कस्टममधनं क्लिअरन्स केला त्यानंतर तुम्ही जितक्या वेळ विकाल तितक्या वेळ GST लागेल. पण जोपर्यंत कस्टममध्ये आहे तोपर्यंत एकदा GST पे केला जाईल. सचिननी सेहवागला दिलं, सेहवाग गेला, त्याने क्लिअरन्स केला. पण जर समजा सचिनला वस्तू ती 1 लाखाला पडली असेल, त्याने ती 1,10,000ला सेहवागला विकली. सेहवाग जाईल तिकडे जी अमाऊंट आहे, त्याकडे डॉक्युमेंट आहेत, त्यावर जी कस्टम ड्युटी ती पे करेल. त्यानंतर तो ती वस्तू घेईल IGST पे करून, आणि मग तो मार्केटला जाईल, तो आणखीन कोणाला विकेल, दुसरा व्यक्ती तिसऱ्याला विकेल, चौथ्याला विकेल, पाचव्याला विकेल. पुढे जेवढ्या वेळा विकलं जाईल, सप्लाय होईल, तितक्या वेळा त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट केला जाईल. आणि जो बायर आहे तो जर का टॅक्सेबल पर्सन असेल तो ITC क्लेम करेल. पण कस्टममध्ये जोपर्यंत आहे, वेअरहाऊसमध्ये जोपर्यंत आहे कस्टम्सच्या, तोपर्यंत एकदाच IGST लागेल. दिस ट्रान्झॅक्शन बिटवीन सचिन अँड सेहवाग इज नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ॲज पॅरा 8(1) ऑफ शेड्यूल 3. ह्या एंट्रीप्रमाणे ही ॲक्च्युली एंट्री 7 आणि 8 ह्या एंट्र्या नंतर ॲड केल्या गेल्या. ओरिजिनली ज्यावेळेस लॉ बनवला गेला तेव्हा लॉ मेकरकडे 6 एंट्र्या होत्या, पण नंतर 7वी आणि 8वी एंट्री आहे ही नंतर ॲड झाली, ती अमेंडमेंटमध्ये आलेली आहे. एटमध्ये 2 एंट्री आहेत, एक A आणि B. बघा आता, सप्लाय ऑफ गुड्स पॅरा 8मध्ये एक A आहे, दुसरं B आहे. सप्लाय ऑफ गुड्स बाय द कन्सायनी टू एनी अदर पर्सन. सप्लाय ऑफ गुड्स बाय द कन्सायनी टू एनी अदर पर्सन by endorsement of document of title to the goods after the goods have been dispatched from the port of origin. सपोज एखाद्याने चायनामधनं माल मागवला, बरोबर आहे, तो चायनाच्यामधनं निघाला, तो निघत असताना समुद्रामध्ये असताना ज्या व्यक्तीने ती ऑर्डर केले त्यावेळी काही डॉक्युमेंट्स आहेत, काही राईट्स आहेत त्या गुड्सचे, आणि त्याला कस्टमरने ते डॉक्युमेंट प्रेझेंट केल्यानंतर ते गुड्स तो क्लिअर करू शकतो. त्या समुद्रामध्ये ज्यावेळेस ते निघत असेल, जहाजामध्ये असेल ते मटेरियल किंवा ते गुड्स, त्यावेळेस तो व्यक्ती त्याचे टायटल ट्रान्सफर करतो दुसऱ्या व्यक्तीला, दुसरा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला, तिसऱ्या व्यक्ती चौथ्या व्यक्तीला. जोपर्यंत ते ऑन द वे आहेत त्याला म्हणतात हायसी, याला म्हणतात हायसी सेल. गुड्स वेअर इन हायसीज. Mr. Sachin of India imported some goods from China. While the goods were in high seas, Sachin sold the goods to Sehwag by way of endorsement of document of title of goods. The transaction between Sachin and Sehwag is out of scope of GST. एक म्हणजे बाहेरच्या बाहेर तुम्ही गुड्स घ्या आणि विका, GST येणार नाही. दुसरं, समुद्रामध्ये गुड्स आहेत त्यावेळेस टायटल ट्रान्सफर केले आणि मग कस्टममध्ये आले, याकडे डॉक्युमेंट आहेत, तो फक्त एकदा IGST देईल. आणि दुसरं, कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये पण गुड्स ठेवलेले आहेत, ते ॲक्च्युली ओरिजिनली नावावर आहे सचिनच्या, सचिनने दिले सेहवागला. जो व्यक्ती ते गुड्स क्लिअर करायला जाईल त्याकडे डॉक्युमेंट असतील, टायटल त्याकडे असेल त्या गुड्सचं, तो व्यक्ती कस्टममधनं क्लिअर करताना एकदा IGST देईल. पण बिन टाईम त्याचा ओरिजिनल मालक कोण होता, मग दुसरा मालक झाला, मग तिसरा मालक झाला, किती पण मालक बदलो, जोपर्यंत कस्टमरना क्लिअर होत नाही तोपर्यंत GST येत नाही. तो जो सप्लाय क्लिअर होण्यापूर्वीचा तो सप्लाय ऑफ गुड्स पण नाही आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस पण नाही, तो सप्लायच्या स्कोपमध्ये येतच नाही.
आता अशा प्रकारची एंट्री जर तुम्हाला करायला म्हटली टॅलीमध्ये, तुम्ही याला काय कशा प्रकारे कराल? ह्या ज्या एंट्री आहेत, एक म्हणजे तुम्ही पेट्रोल परचेस केला, बरोबर आहे, गॅसवर GST लागतो, माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही जर का बिल घेतलं तर गॅसवर GST आहे, पेट्रोलवर GST नाही आहे. कशी एंट्री करणार ह्याची? आता मी गुड्स नाही ते आता ही जी एंट्री अशा प्रकारे काय आपण इम्पोर्ट करतो, परचेस करतो ना. आता परचेस केलं पण मी दुसऱ्याला सेल केलं, याच्यावर आता शेड्यूल 3 प्रमाणे GST येणार नाही. मी परचेस केलं, इम्पोर्ट करत होतो, इम्पोर्ट केलेलं मटेरियल सेल केलं, जेवीमध्ये फक्त ॲडजस्टमेंट होते. तुम्ही जेवीचं तुम्हाला जे ॲक्च्युली तुम्ही जेवी नॉर्मली लोक करतात ना, ते रॉंग प्रॅक्टिस आहे. काही घ्या जे तुम्हाला असं उडवडू करायचे आहे, जेवी मारा, ही रॉंग प्रॅक्टिस आहे. तुम्हाला यातनं बाहेर यायला पाहिजे की याच्यात सप्लाय इनवर्ड आहे का आउटवर्ड आहे. जर इनवर्ड आहे तर मग काय त्याचा कशा प्रकारे इन्व्हॉइस बनेल, कशा प्रकारे त्याचा इन्व्हॉइस बनेल. ॲज अ इन्व्हॉइस बनवतो मी आणि तो सप्लाय आहे तर सप्लाय आहे, सप्लाय नाही तर सप्लाय नाही आहे. तुम्ही पेट्रोल परचेस केलं ज्यावर तुम्ही GST भरलेलं नाही आहे, इनवर्ड सप्लाय आहे किंवा एक्झाम सप्लाय आहे, मग तेव्हा तुम्ही इथे जेव्हा लेजर बनवाल तेव्हा काय द्याल? जे आपण शिकतो आहे ते आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे. ते जेवी मारून असं उडवून टाकायला, बाहेर काढायला असं नाही आहे. आपण काय डिफरन्शिएशन बघितलं अगोदर, पण मग सांगतो मी परत दाखवतो एकदा. मी डेफिनेशन त्या परत त्यात घेतल्यात मला, म्हणून मी टाकून ठेवल्यात. टॅक्सेबल टेरिटरी, ओके, मीन्स द टेरिटरी विच द प्रोव्हिजन ऑफ CGST ॲट अप्लाय. भारतामध्ये इंडिया जेवढा आहे त्या इंडियामध्ये जो कायदा आहे GSTचा तो ॲप्लिकेबल होतो. नॉन टॅक्सेबल टेरिटरी म्हणजे असा भाग, मीन्स ए सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ विच इज नॉट लिवेबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट और अंडर द IGST ॲक्ट. तुम्ही आता बघितलं भारताबाहेरनं गुड्स घेतले, भारताबाहेर विकले, तर मग सप्लायच नाही आहे हे सांगितलं आहे. आणि कस्टममध्ये आल्यानंतर, कस्टममधनं क्लिअर केल्यानंतर ते गुड्स आता भारताचा भाग होतात. आता तुम्ही जर का ते सेल कराल किंवा तुम्ही जेव्हा त्यांना भारताच्या भागामध्ये आणायचे तेव्हा एकदा टॅक्स लागेल. त्याच्या अगोदर ते नॉन टॅक्सेबल टेरिटरीचा भाग असतात, नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये असतात, त्यामुळे त्याच्यावर GST लावला जात नाही. जो कायदा आहे तो कुठे ॲप्लिकेबल आहे? इंडियासाठी आहे. मग इंडियाच्या बाहेर गुड्स परचेस केले, बाहेर सेल केले, GST येणार नाही. आणि इंडियामध्ये आले ते ॲक्च्युली कस्टम बाउंड्रीमधनं आले का इम्पोर्ट झाले, पण इम्पोर्ट होण्याची प्रोसेस कंप्लीट कधी होते? कस्टममधनं क्लिअर केल्यानंतर. आता कस्टममधनं क्लिअर केले, जो कोण क्लिअर करेल तो एकदा फक्त IGST देईल. त्याच्या अगोदर जे काय परचेस सेल झालं आहे ते जसं नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये होतं त्याच प्रकारे त्याला नायदर सप्लाय ऑफ गुड्स नायदर सप्लाय ऑफ सर्व्हिस समजलं जातं. इंडियाची पण डेफिनेशन दिलेली आहे. मी हे जास्त वेळ घालवत नाही, सांगत नाही, पुढे जातो. मला पुढे जायचं आहे किंवा वेळ थोडा आजचा मला आहे तो यूज करायचा आहे.
बघा आता एक्झाम सप्लाय बघितलं आपण, टॅक्सेबल सप्लाय बघितलं, नॉन टॅक्सेबल सप्लाय, इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय. आता याच्यामध्ये एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय, प्लस आपण शेड्यूल 3मध्ये बघितलं जे काय त्याच्यावरती GST लावला जाऊ शकत नाही, तेही सगळं येईल नॉन टॅक्सेबल सप्लायमध्ये. नॉन टॅक्सेबल सप्लाय मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स or services or both which is not liable to tax under CGST Act. सप्लाय तर आहे, काय देवाणघेवाण तर होते, त्याच्या अगेन्स्ट कन्सिडरेशन पण आहे, पण त्याला आपण GST ॲक्टमध्ये सांगितलं गेलं आहे, लॉ मेकरने सांगितलं आहे, गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की हा नॉन टॅक्सेबल सप्लाय, याच्यावर GST लावला जाऊ शकत नाही. 5 पेट्रोलियम प्रोडक्ट, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, आणि आता आपण बघतोय शेड्यूल 3मधल्या एंट्रीज, त्याच्यावर GSTची लेवी येणार नाही. आणि एक्झाम सप्लाय जी आहे, एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्विसेस और बोथ विच अट्रॅक्ट्स नील रेट ऑफ टॅक्स, याच्यावर नील रेट ऑफ टॅक्स आहे, किंवा जे करमुक्त आहेत होली एक्झाम फ्रॉम टॅक्स अंडर सेक्शन 11 और अंडर सेक्शन 6 ऑफ IGST ॲक्ट इन्क्लूड्स. एक्झाम सप्लाय इन्क्लूड्स काय म्हटलं आहे, नॉन टॅक्सेबल सप्लाय. एक्झाम सप्लायमध्ये नॉन टॅक्सेबल सप्लाय पण येतो, हे दिलेलं आहे. ते आपल्याला पहिले क्लिअर पाहिजे की नॉन टॅक्सेबल सप्लाय कशाला म्हणायचं, याच्यावर GSTची लेवी होऊ शकत नाही. GSTच्या कायद्यामध्ये असे काही गुड्स किंवा सर्व्हिसेस आहेत किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यावर GST लावला जाऊ शकत नाही, तो नॉन टॅक्सेबल सप्लाय आहे. परचेज फ्रॉम काय होतं, ऑस्ट्रेलिया. हे परचेज घेतलं, खाली बघा इकडे ॲप्लिकेबल आहे, इथे मी यस केलं, इथे बघा F12 आहे. सेट टाईप ऑफ गुड्स हे यस आहे, खाली बघा ही नॉन GST गुड्स, नॉन GST गुड्स हे यस केलं तर पुढचं काय येणारच नाही. मी पुढे काही करायला जात आहे खाली ते येणारच नाही. जर GST गुड्स आहे तर मग ॲप्लिकेबल होईल किंवा पुढे. सेट टाईप ऑफ गुड्स हा ऑप्शन आपण वापरत नाही, हा नसतो आपल्याकडे. आपण जेव्हा इथे येस करतो, इथे बघा HSN आहे, हे पुढे बाकीचे काय ऑप्शन आहेत, तर तुम्ही खाली याल, हे बघा खाली तुम्हाला मिळेल. पण जर इथेच आपण दिलं F12 करून, सॉरी इकडे ॲप्लिकेबल यस केलं, इथे F12 दुसरा ऑप्शन यस करा. आता इथे बघा HSN दिला जाईल, त्याचा गुड्सचा जो असेल तो, खाली इज नॉन GST यस. अशा प्रकारे अकाउंट बनवला. कुठल्याही प्रकारे मी नॉट ॲप्लिकेबल करत नाही, ॲप्लिकेबल करतो. आता ह्याच्यामध्ये वाउचर्स, परचेस आहे, डेट टाकली, खाली सप्लायर आणि सगळ्या तिकडे सप्लायर ऑफ ऑस्ट्रेलिया, परचेस, क्रेडिटर आहे, क्रेडिटर, आता हे
कुठल्या स्टेटमधलं आहे? हे इंडियामधलं नाही आहे. न्यू कंट्री, चेंज कंट्री. चेंज कंट्री इथे येईल बघा, इथे यांनी एवढ्या कंट्रीज दिल्या आहेत. शो मोर इथे आहे. ओके, स्टेट नॉट अवेलेबल, कंट्री ऑस्ट्रेलिया. आता बाकीचं JHN वगैरे विचारणार नाही. स्टेट नॉट ॲप्लिकेबल ऑस्ट्रेलिया, जीएसटी नंबर येणार नाही. परचेस फ्रॉम ऑस्ट्रेलिया. आता इथे मी याला चेंज मोड करीन, अकाउंट इनवॉइस घेईन, खाली इकडे परचेस फ्रॉम ऑस्ट्रेलिया. जेव्हा मी हे कन्फिगर केलं आहे, इथे ॲप्लिकेबल केलं आहे, इथे यस केलं आहे, खाली इकडे बघा इज नॉन GST गुड्स. आता ह्याला अमाऊंट दिली, हे परचेस आहे. याचप्रमाणे सेल पण आहे. ऑस्ट्रेलियातनं परचेस केलं आणि सेल्स इंग्लंड. इथे मी सेल्स अकाउंट टाकलं, ॲप्लिकेबल यस, इज नॉन GST यस, गुड्स. पार्टी वरती ऑप्शन आहे बघा, चेंज कंट्री. आहे ना इंग्लंड. झालं असेल. आता याचा रिफ्लेक्शन काय होईल, कुठे जाईल हे? ह्या कॉलममध्ये गेले. नॉन GST आउटवर्ड सप्लाय, ह्याच्यावर GST येणार नाही, तिकडे गेले. आणि इथे बघा हे जे परचेस केले नॉन GST सप्लाय, ही जी एंट्री आहे 1,50,000 इनवर्ड सप्लायची, ती पण त्याचप्रमाणे रिफ्लेक्ट होते. तुम्ही ते एंट्रीज बघाल, बघा एंट्री कशा दिसतात. 3B तुम्ही सेल केला तर सेलमध्ये बघा पहिले आउटवर्ड टॅक्सेबल सप्लायज अदर दॅन 0 रेटेड, म्हणजे जर तुम्ही एक्सपोर्ट केला तर इकडे येईल, नील रेट इथे येईल.
असे काय तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे ज्यावर तुम्हाला रिव्हर्स चार्जमध्ये जी एस टी भरायला खाली आहे आणि त्याच्याखाली नॉन जी एस टी आउटवर्ड सप्लाय आहे. आता हा नॉन जी एस टी आउटवर्ड सप्लाय हा सेल केला आहे, पण याच्यावरती जी एस टीच्या कायद्यामध्ये जी एस टी लागू शकत नाही, तो तिकडे गेला. आणि सेम आता तुम्ही खाली बघाल तर इथे हा जो 3.1मध्ये दिला इकडे ऑन द सप्लाईज शोन इन 3.1A. 3.1A इथे हा जो ए आहे ना, 3.1A जो सप्लाय आहे त्यामध्ये जर इंटरस्टेट सप्लाईज केले असतील अनरजिस्टर पर्सनला किंवा अनरजिस्टर पर्सनला इंटरस्टेट किंवा इंटरस्टेट कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन किंवा UIN ह्यांना वरती जी अमाऊंट आहे त्यातली किती अमाऊंट सप्लाईज मेड टू अनरजिस्टर ती खाली द्या, सप्लाईज मेड टू कंपोजिशन ती खाली द्या. कुठले इंटरस्टेट केले असेल तर दुसऱ्या स्टेटमधल्या अनरजिस्टर्ड पर्सनला, दुसऱ्या स्टेटमधल्या कंपोजिशन टॅक्सेबल पर्सनला, दुसऱ्या स्टेटमधल्या UIN होल्डरला जर का काय सप्लाय केला असेल त्याची अमाऊंट इथे वरती असणार आहे. एकूण अमाऊंट त्यातली किती अमाऊंट दुसऱ्या स्टेटमधली ती इकडे द्या. तुम्हाला इथे जी अमाऊंट येईल तुमच्या स्टेटमधली येईल, एक्सपोर्ट केलेली येईल खाली, दुसऱ्या स्टेटमधली येईल, तुमच्या स्टेटमधली येईल, त्याच्यामधल्या अमाऊंट इथे येतात. हा पार्ट कसा झाला आउटवर्ड सप्लायचा. आणि खाली इकडे इनवर्ड सप्लाय, इम्पोर्ट ऑफ गुड्स केलं आहे तर त्याचा किती ITC आहे, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस केलं आहे त्याचा किती ITC आहे. पुढे इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज किती आहे. जो वरती तुम्ही इकडे GST भराल इनवर्ड सप्लायवरती ती वरती अमाऊंट दिसेल, तुम्हाला भरायचा आहे GST, तो भरल्यानंतर त्याचा ITC मिळतो. तो GST पे केल्यावरती त्याचा ITC मिळतो. मग तो जो ITC तो खाली इथे क्लेम करा. इनवर्ड सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज अदर दॅन 1 and 2. 1 and 2 मधला नाही, तो वरती तुम्ही जे काय सप्लाय घेतला त्याचा. इनवर्ड सप्लायज फ्रॉम ISD, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरकडनं आलेला ISD. आणि ऑल अदर ITC म्हणजे आपला जो ITC नॉर्मल ITC आहे तो. वरती कसं आहे बघा इकडे सेल जेव्हा करता तेव्हा नॉर्मल सेल पहिले आहे आणि मग बाकी इकडे जे पॉईंट्स आहेत हे जे पॉईंट बाकीचे आहेत हे स्पेशल आहेत. एक्सपोर्ट केलं आहे, नील रेटेड, रिव्हर्स चार्ज आणि नॉन GST. नॉर्मल पहिला येतो ITC मध्ये, नॉर्मल ITC शेवटी येतो, जनरल ITC हे शेवटी येतो. आणि बाकीचे हे जे आहेत इम्पोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, रिव्हर्स चार्ज पे केला आहे त्याचा ITC घ्या आणि इनवर्ड सप्लाय फ्रॉम ISD. आलं लक्षात. तुम्हाला 3Bचा फॉर्मॅट कळतो आहे. आता जर का इकडे हे 1.5 लाख परचेस केले होते ते खाली आहेत. खाली काय दिलं आहे, व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय, नील रेटेड अँड नॉन GST इनवर्ड सप्लाय. नॉन GST म्हणजे असा सप्लाय त्याच्यावर GST लागू शकत नाही. आता मी तुम्हाला एक पेट्रोलची एंट्री दाखवतो. पेट्रोलची एंट्री कुठे जाईल बघा. आता ठीक आहे, परचेस F9 तुम्ही एक्सपेन्स म्हणून पे कराल. ठीक आहे, पेट्रोल एक्सपेन्सेस. कॅशमध्ये परचेस केला, कॅश. जो पेट्रोल सेल करतो त्याकडे GST नंबर नसतो, अनरजिस्टर घेतला. इथे Alt C करतो मी, पेट्रोल एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ॲप्लिकेबल केलं इकडे. येस. इथे बघा इज नॉन GST. येस. गुड्स, गुड्स आहे ना. 1450.
ओके. आता मी एंट्री परचेसला केली, तुम्ही पेमेंटला पण करू शकता. एफला पेमेंटला पण एंट्री करू शकता. कॅश डायरेक्टली, सॅलरी दिली एम्प्लॉयरने एम्प्लॉईला, सॅलरी टू समथिंग नाव असेल कोणाचं काही वॉट एव्हर. ओके, सॅलरी दिली. एक्सपेन्स आहे ॲप्लिकेबल, येस. इथे पण काय येईल, इज नॉन GST. बरोबर आहे. सर्व्हिस द्या, गुड्स द्या, त्याने काही फरक पडत नाही. सर्व्हिस दिली. आता हे कुठे जाईल, मी प्रॉफिट अँड लॉसचं बोलत नाही आहे, मी तुम्हाला 3B रिपोर्ट सांगतो आहे. आता कंपनी करता तुमच्या इनवर्ड सप्लाय का आउटवर्ड सप्लाय? हां, मग इनवर्ड मग कुठे जाईल, अपेक्षित कुठे? नॉन GST दोन्ही अमाऊंट तिथे गेला आहे. आपण जे शिकतोय ना त्याचं तुम्हाला एंट्री टॅलीमध्ये करायची. हा सप्लाय होऊ शकतो का आपल्याकडे? तुमच्याकडे होतो का सप्लाय? पेट्रोलचा होतो, सॅलरी दिला जातात. तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही करणार, ठीक आहे, बाहेरच्या बाहेर नाही विकणार. त्या तुम्हाला 7व्या आणि 8व्या जे दोन पॅरा आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या बिझनेसमध्ये येणार नाही. पण सगळ्यांच्या बिझनेसमध्ये एक एखादी 2 व्हीलर असेल, कुठे बँकेत जायचं आहे, कोणाला पैसे आणायला जायचं आहे, कोणाला कोटेशन द्यायला जायचं आहे, सगळ्या गोष्टीकडे एक 2 व्हीलर असेल, बऱ्याच लोकांकडे असते. त्यात पेट्रोल भरायला लागतो, त्याचा मेंटेनन्स करायला लागतो. मग जर पेट्रोल भरायला लागला तर पेट्रोलवरती काय करणार? GST येणार. रिपेअरिंग आणि मेंटेनन्स केला तर याच्यावर तुम्ही काय करणार? GST पॉईंट ऑफ व्ह्यू काय करणार? जर तुमचा रिपेअरिंग करणार आहे ती बाईक GST बिल देत असेल, रेअरली. तुम्ही जर का बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये दिली तर तुम्हाला बिल मिळेल GSTचं. अदरवाईज बाकी तुम्ही इथं कुठे घ्याल, छोटे मोठे जेवढे रिपेअर करणार आहेत GST नंबर तिथं नसतोच. काय कराल तुम्ही? एंट्री कराल, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही बिल रेकॉर्ड करा, नॉट नेसेसरी. पेमेंट करा, कॅश पेमेंट केलं, चेक पेमेंट केलं, GPayने पेमेंट केलं, कुठलंही पेमेंट केलं, GPayने पेमेंट केलं, पैसे बँकेतनं गेले, कॅश विड्रॉ केली असेल बँकेतनं, कॅश पेमेंट केलं, कॅशमधनं गेलं, कॅश दिलं, आहे ॲप्लिकेबल, येस. आता इथे मी नॉन GST देईन का? नाही. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन परचेस एक्झम्प्ट, याच्यावर टॅक्स लागत नाही, तुम्ही टॅक्स देत नाही, कारण की त्याला रजिस्ट्रेशन घेण्यापासून एक्झम्पशन आहे. जो सप्लायर आहे तो टॅक्स लावत नाही, टॅक्सेबल सप्लाय नाही आहे. मग इथे मी घेईन परचेस एक्झम्प्ट. बघा ऑप्शन काय काय आहेत त्यामध्ये. हे वेगळे ऑप्शन आहेत. परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन आणि जे डीलर म्हणून एक्झाम. तुम्ही यातला कुठलाही घेऊ शकता. सगळ्याचा अर्थ शेवटी एकच होतो की ज्याच्यावर GST लागत नाही तो शेवटी कुठे जाणार? एक्झाममध्ये जाणार ना. आणि जर इनवर्ड सप्लाय मी घेतोय बायर म्हणून, मी रिसिपेंट म्हणून सर्व इनवर्ड सप्लाय घेतोय, पण मी कुठल्याही प्रकारचा टॅक्स देत नाही आहे, तर टॅक्स देत नाही तर माझ्याकरता तो आयदर नील रेट आहे किंवा तो एक्झाम्प्टेड आहे किंवा तिसरा नॉन टॅक्सेबल आहे. मग जर का कुठल्याही प्रकारे GST लागत नाही तर अल्टिमेटली फायनली जातो कुठे? एकदम सप्लायमध्येच जातो ना. मग इथे सेटिंगमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी की तुम्ही यातला कुठलाही घ्या आणि इफेक्ट बघा काय येतो. इफेक्ट काय येतो बघा.
तुमच्या कंपनीमध्ये असे लेजर सगळे कन्फिगर केलेत ज्याला प्रॉपर फायनली कन्फिगर नाही केले एक्सपेन्सेसचे, त्यामुळे ते सगळे तिकडे तुम्हाला जेव्हा मी रिपोर्ट बघतो इकडे मी जेवढ्या एंट्री केल्यात तुम्ही मला दाखवा इथे कुठे आलेत का, अनसर्टनमध्ये आलेत का इकडे. तुमच्या इथे बघा असे जे लेजर आहेत तुम्हाला दिसतील अनसर्टनमध्ये किंवा इन्व्हर्ट सप्लाय आहे तर GSTR 2चा रिपोर्ट बघा त्यात दिसतील. आता इकडे 5 दिसतात, 5ही त्यांनी पार्टिसिपेट दाखवतो, 5 आहेत. टोटल वाउचर्स किती आहेत? 5. पार्टिसिपेटिंग इन रिटर्न आलेले कुठे गेले ते? व्हॅल्यू ऑफ एक्झाम नील रेटेड हे बघा 780 इथे आले. तुम्ही जे परचेसमध्ये चार बनवले परचेस कॅपिटल आणि हां म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचे सगळं. नाही, परचेस कॅपिटल गुड्स केव्हा का घ्यायला लागतो मला सांगतो की जर तुम्ही ॲन्युअल रिटर्न वेगळा फॉर्म आहे तो भरायचा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकअप द्यायला लागतो. तुम्ही ITC क्लेम केला आहे तुम्हाला त्याचा ब्रेकअप द्यायला लागतो की तुम्ही जो ITC क्लेम केला आहे त्यातला किती ITC हा इनपुट गुड्सचा होता. मी परचेसची एंट्री केली ना आता मी इथे परचेसची एंट्री केली. मी अकाउंट बुक्समध्ये गेलो, सॉरी मी अकाउंटिंग ह्या वॉचेसमध्ये गेलो, इकडे जाऊन मी F9 केलं, येस परचेस केलं. तर माझ्याकडे सर्व प्रकारचे परचेस आहेत ज्यामध्ये मी इनपुट पण परचेस केले, इनपुट कॅपिटल गुड्स आणि इनपुट सर्व्हिसेस. यात फरक काय? 3 प्रकारे तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेता. इन्व्हर्ट सप्लाय 3 प्रकारचे असतात, एक म्हणजे सर्व्हिसेसचा आणि दुसरा गुड्सचा, बरोबर आहे. एक गुड्सचा एक सर्व्हिसेसचा. आणि तुम्ही गुड्सचा घ्याल त्यामध्ये एक तुम्ही इनपुट घेता, म्हणजे जर ट्रेडर असेल तो सिमेंट घेतो आणि सिमेंट विकतो, बरोबर आहे. पण एखादा व्यक्ती त्या प्रॉडक्टमधनं समजा ABCD प्रॉडक्टमधनं P बनवतो तर Pसाठी त्याला इनपुट घ्यायला लागतं ABCD. तर हे जे आहे की जे घेतलं आहे तेच विकलं किंवा काहीतरी इन्व्हर्ट सप्लाय घेतला आणि ते मिक्सिंग करून प्रोसेस करून काहीतरी वेगळं बनवलं, याला इनपुट म्हणतात. पण हे प्रोसेस करायला तुम्हाला मशिनरी लागते, ती मशिनरी तुम्ही विकत नाही, ती तुम्ही प्रोसेस करण्याकरता घेता. कम्प्युटर बिलिंग करण्याकरता घेता. तर कम्प्युटर हा तुमचा कॅपिटल गुड्स आहे, तुमची मशिनरी कॅपिटल गुड्स आहे, तुमचा फ्रीजर कॅपिटल गुड्स आहे, तुमची डिलिव्हरी व्हॅन कॅपिटल गुड्स आहे. तर ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची मोठ्या अमाऊंटची वस्तू घेता त्यावेळेस तुमच्याकडे समजा एक 5-10 लाखाचा माल दर किंवा 25 लाखाचा माल दर महिन्याला विकला जातो. त्यातून तुम्ही टॅक्स कलेक्ट करता, टॅक्स पे करता. सपोज तो असेल 30-40 हजार 50 हजार टॅक्स असेल, पण जेव्हा तुम्ही 5 लाखाची मशिनरी घेता ना त्या तुम्हाला त्या महिन्यामध्ये मोठ्या टॅक्स तुम्ही पे करता सप्लायरला, आणि तुम्हाला त्या महिन्यामध्ये टॅक्स भरायला येत नाही कारण तुम्ही मशिनरी घेतली, कॅपिटल गुड्स घेतले. मग गव्हर्नमेंटला हे पाहिजे की तुम्ही जो ITC क्लेम केला आहे, तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट जो क्लेम केला आहे तो कॅपिटल गुड्सचा किती होता आणि इनपुटचा किती होता. म्हणजे सर्व्हिसेस आहेत की तुम्ही रिपेअरिंग घेतलं, रिपेअरिंगचं काम केलं किंवा आणखीन इंटरनेट सर्व्हिस घेतली त्याच्यावर तुम्ही टॅक्स दिला असेल. वायफाय यूज करायला लागतो आपल्याला, कोणाला ईमेल करायचं आहे, प्रत्येकाकडे ऑफिसमध्ये वायफाय असतं आणि वायफाय कनेक्शनला जे बिल येतं त्याच्यावर GST लागून येतं. असे कुठलेही बँक चार्जेस आहेत त्यावर GST लागतो, तुम्ही त्याच्यावर क्रेडिट घेऊ शकता. जे क्रेडिट अवेल केलं आहे ते सर्व्हिसेसचं किती आहे, कॅपिटल गुड्सचं किती आहे, इनपुटचं किती आहे, याचा जर ब्रेकअप तुम्हाला ॲन्युअल रिटर्नमध्ये GSTR 9मध्ये द्यावा लागतो. हे त्याचा फॉर्मॅट तसा आहे. आणि जर तुम्ही ते मेंटेन नाही केलं सिस्टीममध्ये आणि तुम्हाला एका वर्षाने सांगितलं कोणी की तुमचे जे क्रेडिट तुम्ही घेतलं आहे ना, दर महिन्याला तुम्ही क्रेडिट घेतलं आहे त्यातलं किती क्रेडिट तुमचं कॅपिटल गुड्सचं होतं, किती सर्व्हिसेसचं होतं, तुम्ही काय सांगाल. हे जे तुम्हाला लागणार होतं तुम्ही अगोदर सांगायचं ना मला, तसं मी मेंटेन केलं असतं, रेकॉर्ड ठेवले असते. मग ते रेकॉर्ड तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही इकडे वॉचर टाईप बनवला पाहिजे. क्रिएट वॉचर टाईप, मी इकडे जाऊन वॉचर टाईप बनवला. परचेस कॅपिटल गुड्स आहे, परचेसच
व्हाउचर्स F9 मला खाली दिसतं कॅपिटल गुड्स. आता इथे सप्लायर ए आहे. सप्लायर ए कडनं काय घेतलं मशिनरी. ओके, मी अल्ट सी करतो, मशिनरी क्रिएट करतो. फिक्स असेट देईन ना याला, फिक्स असेट देईन. खाली ॲप्लिकेबल इथे मात्र मी यस करीन. HSN टाकीन त्या मशिनरीचा. ओके, मशिनरी ही 85 येते तर मी 85 टाकीन. HSNमध्ये 85. हा नॉन GST आयटम आहे का? नो. मग परचेस टॅक्सेबल आहे. टॅक्सेबल जसं मी करीन खाली बघा, खाली तुम्हाला कॅपिटल गुड्सचा ऑप्शन दिसेल, तो पण येईल. जर मी फिक्स असेट देऊन आयटम बनवला ना तर हे विचारतं, अदरवाईज नाही विचारत. तुम्ही जेव्हा आयटम क्रिएट करता तुम्हाला वेगळ्या प्रकारची विंडो येते. स्टॉक आयटम जेव्हा क्रिएट करता, हा स्टॉक आयटम नाही बनवला मी, ह्याचं हेडिंग काय फिक्स असेट आहे, त्यावेळेस मला इकडे कॅपिटल गुड्स वेगळा विचारतो. ह्याच्यावर GST 18% टाकला किंवा मी याच्यावरती ठीक आहे 18% टाकतो. गुड्स टाकली अमाऊंट. CGST 9%, AGST 9%. झालं. आता कुठे जाईल बघा. आता 3Bत गेलो. हे अमाऊंट आली इकडे. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे ना, मग कॅपिटल गुड्समध्ये घेऊन काय फायदा झाला. तुम्हाला एक प्रश्न पडेल. ज्या प्रकारे मी कॉन्फिगर केलं आहे, इथे बघा नेचर व्ह्यू आहे, तुम्हाला खाली बघा इथे वेगळं वेगळं मिळतं दिसतंय. एक्झाम्पल वेगळं गेलं, टॅक्सेबलमध्ये टॅक्सेबल येईल आणि कॅपिटल गुड्स तुम्हाला वेगळे दिसतील. इथे व्ह्यू आहे, रिटर्न व्ह्यू, नेचर व्ह्यू. तसं कॉन्फिगर केल्यामुळे तेही मला मिळतं. आणि दुसरं जे आहे ते डेबुकमध्ये गेलो बघा, इकडे बघा परचेस कॅपिटल गुड्स वेगळे आहेत, हे परचेस वेगळे आहेत. तुम्हाला कॅपिटल गुड्सचे वॉचर वेगळा मला काढता येतात आणि त्यामध्ये किती अमाऊंट आहे, किती ITC हे बघता येतं. जर मी इथे दिला वॉचर टाईप फक्त कॅपिटल गुड्स दाखवा. आता हे ऑल परचेस म्हटलं ऑल परचेस दिसतील. जर मी इथे वॉचर टाईपमध्ये जाऊन सांगितलं की परचेस कॅपिटल गुड्स, तेवढे दिसतील. तुम्ही अगोदर फक्त परचेस म्हटलं तुम्हाला फक्त परचेस मिळणार. मग जर मी परचेस सर्व्हिसेस म्हटलं, परचेस इनपुट म्हटलं, परचेस कॅपिटल गुड्स म्हटलं, 3 वेगवेगळे का दिलं, कारण की 3 तुम्ही वेगवेगळे कंटेनर बनवताय, त्यात तुम्ही परचेसच्या एंट्रा वेगळ्या ठेवताय आणि मग तुम्ही इकडनं त्या एंट्रा वेगळ्या मिळू शकताय. परचेस वेगळे आहे, तुमच्याकडे तर ऑल परचेस वॉचर आहे, तुमच्याकडे एकच वॉचर टाईप आहे, तुम्ही वेगळं ठेवत नाहीत परचेस. तुमच्याकडे जेव्हा अशा प्रकारे सेटअप केला ना त्यावेळेस मी असा अगोदर क्लास घ्यायला सांगितलं होतं की त्याचा उपयोग काय. त्या मॅडमना माहिती होतं कन्सेप्ट की परचेस इनपुट का घेतो आहे, परचेस कॅपिटल गुड्स का घेतो आहे आणि परचेस त्यांच्याकडे ज्या मशीन होत्या, फ्रीजर होते, ते सगळे कॅपिटल गुड्स होते. हे सगळं क्रेडिट घेतलं गेलं आहे म्हणून तुमच्या क्रेडिट लेजरला खूप क्रेडिट आहे. तो टॅक्स भरायला येत नाही, त्याचं कारण त्या मशिनरी आहेत. त्या मशिनरी घेतल्या, त्याचे काही लाखामध्ये किंमत होती, त्याचा काही लाख त्याच्यावरती GST पे केला गेला आहे, तो रेकॉर्ड झाला क्रेडिट म्हणून. आता पुढे जे काही टॅक्स कलेक्ट करतात, परचेस पण करतात, सेल पण करतात, पण जी अमाऊंट पहिले 7-8 लाख होती GST भरल्याची, ती आता हळूहळू वापरून काय होते 4 लाखावरती आली, 3 लाखावरती आली. ती जोपर्यंत संपत नाही 2-3 वर्ष तोपर्यंत GST भरायला येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही रिटर्न फाईल जेव्हा करता आणि वर्षांतून जेव्हा ॲन्युअल रिटर्न फाईल करायला येतो तेव्हा त्यात तुम्हाला वर्षभरात तुम्ही जो ITC घेतला आहे त्याच्यामधला तुमचा जो टोटल क्लेम झाला आहे वर्षभरामध्ये त्यात तुम्हाला ब्रेकअप द्यायचं आहे. कॅपिटल गुड्सचा किती ITC घेतला, सर्व्हिसेसचा किती घेतला आणि इनपुट्स कॅपिटल गुड्स आणि सर्व्हिसेस या 3चा ब्रेकअप द्यायला लागतो.
अकाउंटिंग जर प्रॉपर केलं तर रिझल्ट प्रॉपर येतात. ज्या प्रकारे कोणीतरी JB मारल्या, आता म्हणजे आता जेवी कुठल्याच बिलाची मारायची नाही, सगळं ह्याच्यामध्येच घ्यायचे आपल्याला. तुम्ही जर पेमेंट केलं तर पेमेंट केलं ना, पेमेंट केलं हो. त्याचा JBचा काय संबंध नाही. संबंध नाही. JB कशा करताय, JB ही ॲडजस्टमेंट एंट्री आहे. मला तुम्हाला पेमेंट करायचं आहे, बरोबर आहे. तुम्ही मला सांगितलं मला पेमेंट करू नका, ह्यांना पेमेंट करा. मी त्यांना पेमेंट केलं. त्यांच्या नावाचं बिल नाही, तुमच्या नावाचं बिल आहे पण तुमच्या नावाचं पेमेंट नाही. तेव्हा मी ॲडजस्ट करतो की हे पेमेंट त्यांना दिलं, त्यांची आणि तुमची मी JB मारतो. म्हणजे त्यांचं बिल तुमच्या त्यांचं पेमेंट तुमच्या बिलाची ॲडजस्ट होतं. म्हणजे ज्यावेळेस ॲडजस्टमेंट आहे ना त्यावेळेस JB. जिकडे ॲडजस्टमेंट नाही आहे तिकडे JB कशाला. तुमच्याकडे आपण डिप्रिशिएशन बघतो. डिप्रिशिएशनमध्ये काय ॲक्च्युली जी कॉस्ट आहे मशिनरीची ती कमी करायची आहे. ती कमी कशी करणार तुम्ही. तर माझ्याकडे स्टॉकमध्ये 50 कम्प्युटर आहेत, मी 5 कम्प्युटर विकले, ते विकले सेल करीन ना मी. पण ज्यावेळेस मी 5 कम्प्युटर स्क्रॅपमध्ये दिले, विकले नाही आहे, स्क्रॅप किंवा मी डिस्पोज केले खराब झाले म्हणून, तर त्यावेळेस मला डॅमेज किंवा डिस्पोज अशा प्रकारे JB मारून ते कमी करायला लागतील. मग ते इन्व्हेंटरीमधून कमी होतील आणि डिस्पोजच्या एंट्रीमध्ये 5 येतील, शिफ्ट होतील वेगळ्या एंट्रीमध्ये. हे करायला लागेल मला, कारण की मी सेल नाही करत आहे. मग मी JB मारून एक लेजर बनवीन की डिस्पोजमध्ये एवढे काही डिस्पोज केले. असं काहीतरी केल्याशिवाय, ॲडजस्टमेंट केल्याशिवाय मला रिझल्ट मिळत नाही पाहिजे. तुम्ही काहीतरी स्पेसिफिक रिझल्ट घेण्याकरता JB करता. डिप्रेशन घ्यायचं आहे तर डिप्रेशन कुठे जाईल. डिप्रेशन हा एक एक्सपेन्स आहे, तो प्रॉफिट अँड लॉसला जाईल. मग तुम्ही अकाउंट बनवा डिप्रिसिएशन आणि तुमच्या PIची व्हॅल्यू कमी कराल. जो रेट आहे 10%, 15%, 20% जो रेट आहे तुम्ही कमी कराल. ही ॲडजस्टमेंट आहे. इकडे काय मशिनरीची व्हॅल्यू, तुम्ही मशिनरी विकली, स्टॉक विकता म्हणून कमी होतो, तसे काय तुमच्याकडे फर्निचर किंवा फिक्स असेट कुठली विकली नाही आहे, त्याची व्हॅल्यू कमी झाली. लॉमध्ये त्याची प्रोव्हिजन आहे की तुम्ही डिप्रेशन क्लेम करू शकता, तुम्ही क्लेम करता, तेव्हा ॲडजस्टमेंट येईल. आणि अजून एक विचारायचं होतं, जसे आपली जी कंपनी आहे त्यांच्याकडून आपल्याला क्लेम येतो, म्हणजे एखादं प्रोडक्ट आपण त्यांनी जे आपण कमी रेटमध्ये विकलं तर ते लोक आपल्याला त्या पर्टिक्युलर त्यांना क्लेम पाठवायचं, मग त्या हिशोबाने ते लोक पेमेंट आपल्याला पाठवतात. मग त्याचं कसं बघा, सप्लायरकडून तुम्ही माल घेतला आहे, बरोबर आहे. तुम्हाला सपोज तो माल आला 80 रुपयाला, तुम्हाला विकायचा आहे 100ला, पण सप्लायर सांगतो की 80ला 90ला विका किंवा मे बी अजून 70ला पण विका. पण माझी कॉस्ट किती असायला पाहिजे तुम्हाला फिक्स केलं आहे. तुमची जी नुकसान भरपाई आहे ती तुम्हाला सप्लायर देतो. मग तुम्ही त्याला सांगता की एवढं आम्ही सेल केला, एक रिपोर्ट पाठवता. हे तुमचा तो क्लेम म्हणजे काय एक प्रकारचा रिपोर्ट आहे की ह्या प्रकारे आम्हाला तुम्ही एवढं पेमेंट द्या. मग तुम्हाला सांगतो तो की तुम्हाला जे पेमेंट द्यायचं आहे त्या तुम्ही एवढी अमाऊंट कमी द्या, बरोबर आहे. तिकडे तुम्ही ती जी अमाऊंट आहे, तुम्ही जेव्हा तुमच्याकडे तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्ही पेमेंटनी सरळ परचेसची एंट्री होते आणि समोर पेमेंटची एंट्री होते. इथे परचेसची एंट्री होते पण पेमेंटची एंट्री तुम्ही कमीला सेल केल्यामुळे पेमेंट तुम्ही त्याला कमी करता. मग तिकडे तुम्ही त्याला पेमेंटच्या अगेन्स्ट, पेमेंटच्या ऐवजी काय देता, क्लेम अमाऊंट देता. मग हे तुम्हाला JB मारायला लागेल. क्लेमची JB मारायला. हां. आणि ते क्लेम अंडर कशामध्ये घ्यायचं, म्हणजे इन्कम काय दाखवायचं. जसं तुम्ही परचेस केला, पार्टीकडून तुम्ही परचेस केला, तर परचेस तुमचा जो आहे तो कमी झाला पाहिजे ना. क्लेम पण अंडर परचेस घ्यायचं का. आणि जर म्हणजे मी माझं सांगते, काही आपण कसं फेक. बघा कसं आहे, बघा मला सांगतो एक मिनिट. परचेसच्या अगेन्स्ट तुम्ही पेमेंट करता, परचेसच्या अगेन्स्ट पेमेंट करता आणि परचेसच्या अगेन्स्ट तुम्हाला क्लेम घ्यायचं आहे. तुम्हाला मी थोडं बघून सांगतोय, ठीक आहे. तुम्हाला आता हा पॉईंट क्लिअर झाला आता की ज्यावेळेस तुम्ही इथे एंट्री कराल
पहिली गोष्ट बघा, तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला कुठे गेलं पाहिजे ही पहिली गोष्ट आहे, पहिली गोष्ट. अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तुम्हाला टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आउटवर्ड सप्लाय असेल तर GST 1ला जाईल. आणि जर तुमच्याकडे इनवर्ड सप्लाय असेल तर इनवर्ड सप्लायचा इफेक्ट जसा आउटवर्डचा इफेक्ट जातो तुमचा GST 1मध्ये, तसा इनवर्डचा तुमचा इफेक्ट जातो GST 2मध्ये. बघा इकडे GST 2मध्ये सगळं रिफ्लेक्ट झालं आहे, पण GST 2 काय गव्हर्नमेंट आपल्याला भरायला सांगत नाही. त्यामुळे GST 2ला कुठे गेला काय गेला हे आपण बघत नाही. GST 2चा थोडा वेगळा उपयोग आहे, तो मी नंतर सांगेन तुम्हाला. आता फक्त तुम्ही GST 1 आणि 3 बघाल तर 3मध्ये तुम्हाला 3Bमध्ये तुम्हाला इनवर्ड सप्लाय, तर मग पार्ट 4 आणि 5मध्ये तो रिफ्लेक्ट होईल. मग आता एक्झाम सप्लाय तर इकडे जाईल, एक्झाम्ट असो नॉन GST असो इकडे जाईल. तेव्हा तुम्ही कुठलाही खर्च केला, स्टेशनरी आणली, झेरॉक्स आणला, काही आणलं, आयदर तुम्हाला इकडे दाखवायचा नसेल, तुम्ही त्याला नॉट ॲप्लिकेबल द्या. ॲप्लिकेबल केला तर मग तो परचेस फ्रॉम अनरजिस्टर एक्झाम ह्या कॅटेगरीत घ्या, मग तो इकडे दिसेल. त्याच्यासाठी नवीन एक बनवावं लागेल, परचेस फ्रॉम. नाही तो तिथे बघा, मी तुम्हाला परत तुम्ही कन्फ्यूज होत आहे, तुमच्याकडे जे रोजचे खर्च आहेत तुम्ही करत असता, आणि त्याला तुम्ही पेमेंट करत असता. पेमेंट केलं, आता तुम्ही झेरॉक्स काढली, साधी गोष्ट आहे, तुम्ही इथे लिहायला की ऑफिस एक्सपेन्सेस, कुठल्याही प्रकारे छोटे मोठे एक्सपेन्स आहेत, ऑफिस एक्सपेन्स घेतला, खाली याला इनडायरेक्ट एक्सपेन्स दिला, ॲप्लिकेबल येस केला. इकडे जे आपण सिंगल सेल घेतलं आहे त्याला मी कुठेही ॲप्लिकेबल दिलं नाही, कारण त्याचा रेट कॅप्चर कुठनं होतो, इन्व्हेंटरीमधनं होतो. इथे इन्व्हेंटरी येत नाही ना, मग इथे तुम्हाला प्रत्येक लेजर कन्फिगर करायचं आहे. HSN स्टेशनरीचा जो असेल तो टाका, जी वस्तू आहे त्याचा टाका, नॉट ॲप्लिकेबल. हे बघा, एक तर परचेस एक्झाम घ्या किंवा खाली परचेस फ्रॉम अनरजिस्टर डीलर एक्झाम, नील रेटेड, टॅक्सेबल नाही आहे ना, तर मग इथे एक्झाम घेतलं, गुड्स घेतले, बस. आता हा कुठे जाईल, जर मी एक्झाम दिला एक्झाममध्ये जाईल ना, हा इनवर्ड सप्लाय आहे. आता जर का तुम्ही ह्याला इकडे फक्त ॲप्लिकेबल दिला आणि आतमध्ये काहीच दिलं नाही तर मग हे प्रॉपर सेटिंग झालं नाही. आणि तुम्हाला प्रत्येकाला HSN कोड विचारला जातं, HSN कोड तुम्ही दिला नाही त्याला. मग असं जेवढा कसं होतं, छोटे मोठे खर्च आहेत, तुम्हाला त्याचा जो बिल देईल तो HSN कोड टाकून देणार नाही. मग तुम्हाला ते HSN कोड बघावे लागतील इंटरनेटला जाऊन की अशा प्रकारे काय HSN कोड आहेत, शोधायला लागतील तुम्हाला, शोधून टाकायला लागेल. तर तुम्हाला प्रॉपर सगळं करायचं आहे. आता जे केक वगैरे बनवतात, केक शॉपवाले, त्यांना त्यात वाईन टाकतात. ते वाईनवरती ते काय अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे. किंवा काही लोक असं काय प्रॉडक्ट बनवतात, त्या प्रॉडक्टमध्ये त्यांना वाईन टाकायला लागते, अल्कोहोल टाकायला लागतो. तर त्या प्रॉडक्टमध्ये किंवा फिनेल आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत, किंवा त्या औषधामध्ये पण बघा अल्कोहोल असतो, त्यात टाकला तो अल्कोहोल. मला ज्या अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनची GST नाही आहे, पण जर का अल्कोहोल असा किंवा अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन त्यांनी आणला आणि दुसऱ्या कुठल्या प्रॉडक्टमध्ये मिक्स केला, त्यांच्या इन्व्हर्ट सप्लायमध्ये येईल ना तो. मग त्यांना इन्व्हर्ट सप्लायमध्ये तो घेतील ज्यावेळेस, त्यावेळेस त्याला इकडे इज नॉन GST येस करायला लागेल, तर तो प्रॉपर रेकॉर्ड होईल. याच्यावर GST येत नाही. त्यामुळे तुमचं जे प्रॉडक्ट आहे हे तुम्ही रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतलं आहे, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतलं आहे, गुड्स घेतलेत, सर्व्हिस घेतलेत, टॅक्सेबल आहे, एक्झाम्प्टेड आहे, हा सगळा जो खेळ आहे हा तुम्हाला कळला पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला प्रॉपर कॉन्फिगर केलं पाहिजे. जिकडे जरुरी आहे HSN तुम्ही त्याला शोधला पाहिजे. या बेसिक गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या तर तुमचं अकाउंटिंग प्रॉपर होतं, सगळे तुमचं प्रॉपर सगळं फीड होईल. हे प्रॉपर फीड झालं तर रिझल्ट तुम्हाला प्रॉपर मिळेल. आपण जे काय लॉमध्ये शिकतो आहे, हा इनवर्ड सप्लाय आहे, आउटवर्ड सप्लाय आहे, जे ट्रान्झॅक्शन आहे, तुम्ही पॉईंट ऑफ व्ह्यू बघा तुमच्या, की तुम्ही सप्लायर आहात तर तुम्हाला काय करायला लागेल, तुमची कंपनी बायर आहे तुम्हाला काय करायला लागेल, तुम्ही कुठले अकाउंट सेटअप कराल,
तुम्ही जर अकाउंटंट आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी टॅलीमध्ये सेटअप करायच्या आहेत, तर हे जे आपण समजतो सगळं जे काही शिकतोय ते फक्त उगाचच तुमचा वेळ जात नाही, माझा वेळ जात नाही म्हणून नाही करतो. तर तुम्हाला याचा प्रोडक्टिव्ह यूज करायचा आहे म्हणून करतोय. सगळ्या गोष्टी तुमच्या आत्ताच्या बिझनेसला ॲप्लिकेबल होत नसतील, पण तुम्ही दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जर का जॉबला गेलात आणि तिकडे जर का छोटा मोठा इम्पोर्ट होतो, एक्सपोर्ट होतो, मग तुम्ही त्याला काय कशा प्रकारे एंट्री कराल? किंवा कुठे सेजमध्ये माल थोडंफार जातो, तुम्ही त्याला काय एंट्री कराल? मग इन्व्हॉइस रूल काय लागेल? टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स काय लागेल? टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिस काय लागेल? व्हॅल्युएशनमध्ये काय करायला लागेल? तुम्ही जर का ह्या अँगलने जर विचार नाही केला, तुमचं सगळं जे ऐकणं आहे, माझं जे सांगणं आहे, त्याला दिशा नाही मिळणार. त्याला दिशा तेव्हाच मिळेल की तुम्ही बघाल की हे सगळं मी माझ्याकडनं ऐकलं जाते किंवा सांगितलं जाते, मला हे वापरायचं कुठे? आत्तापर्यंत आपण जे शाळा कॉलेजमध्ये शिकलो ते फक्त एक्झाम पास होण्यामध्ये शिकलो. आता आपल्याला हे आपल्या कामात वापरायचं आहे. आता कुठली एक्झाम आणि कुठली सर्टिफिकेट करता करत नाही काम. तुम्हाला तुमचं असणं जर प्रूव्ह करायचं असेल, तुमच्या जॉबमध्ये तुमचं जे असणं, तुमचं महत्त्व तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल, तर तुम्हाला या गोष्टीचा वापर कळला पाहिजे कुठे करायचा आहे. म्हणून मी सप्लायला एवढं महत्त्व दिलं की त्यामध्ये जे टॅक्सेबल सप्लाय किंवा इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय आणि जो रिझल्ट तुमचा 3B मिळतो तो तुम्ही इथे काय कन्फिगर केलं त्यावरती मिळतो. तुम्ही इथे काम करता तिकडे जी कंपनी आहे त्यामध्ये कुठे कुठे काय कन्फिगर केलं आहे आणि त्यामध्ये HSN कुठे नाही आहे, कुठे ह्या प्रकारे प्रॉपर कन्फिगरेशन नाही आहे ते बघा. तुमचं इनपुट आहे, इन्व्हेंटरी तुम्ही इनपुटमध्ये घेता त्यावेळेस सिंगल लेजर आहे परचेस सेल. तुम्ही इथे कॉमन लेजर घ्याल, परचेसला जाल, परचेस कॉमन लेजर घेतलं जाईल. मग इथे परचेस कॉमन लेजर आहे, चेंज मोड करू आपण, आयटम इनवॉइस घेऊ. तुम्ही इथे परचेस टाकाल, परचेस टाकलं, आयटम ए घेतला, आयटम एची क्वांटिटी 100 टाकली, रेट 1200 टाकला, बरोबर आहे. आयटम बी घेतला, ह्याला 10 दिला, ह्याचा रेट 1000. ठीक आहे. बघा आता याच्यावर CGST 6%, 9%, काही येत नाही. आता काय कारण काय येत नाही? आयटम ए प्रायमरी ॲप्लिकेबल यस दिसतं इथे खाली. इथे बघा 1 एप्रिल 21 दिला आहे, रेट 18% दिला आहे. इथे बघा डिटेल्स आहे, इथे कळतं 1 एप्रिल 21 पासून एंट्री केली आहे. याला नॉन GST नो आहे, ऑन व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल आहे. बस हा रेट सेट केला आहे 18%. दुसरा आयटम बघा हा झाला एक आयटम. इथे परचेस आहे, परचेसचं कॉन्फिगरेशन बघा, परचेस आहे, ॲप्लिकेबल आहे. इकडे आतमध्ये काहीच दिलेलं नाही आहे, याला मी काही सेव्ह न करता बाहेर आलो. वरती कॅश दिला, इथे मी याला सप्लायर ए म्हणतो. आता बघा कुठे कुठे काय काय सेटिंग आहेत. प्रॉब्लेम कुठे होता? रजिस्टर सप्लायर नव्हता. टॅक्स कोण लावणार? रजिस्टर सप्लायर. जर तुमच्याकडे सप्लायर ए आहे, इकडे त्याचा नंबर बघा तुम्ही, हा महाराष्ट्रातला आहे, CGST AGST. हा जर तुम्ही महाराष्ट्राबाहेरचा घ्याल तर मग IGST येईल, मग CGSTमध्ये अमाऊंट जाणार नाही ती. आता मी सप्लायर ए टाकतो, पुढे जाऊन बघा. हे ए आणि बी आयटम टाकले, CGST AGST 9%, पुढे 6% आहे, पुढे 6% आलं, बरोबर आहे. आता मी इकडे एक सप्लायर बदलतो, सप्लायर फ्रॉम सप्लायर येतो इंटरस्टेट. ओके, सप्लायर इंटरस्टेट, सन्ड्री क्रेडिटर.
इथे आता जाऊन मला वेगळं स्टेट घ्यायचं आहे, महाराष्ट्र नाही पाहिजे, वेगळं स्टेट घ्यायचं आहे. किती समस्या आहे ना. आता मी बघा इकडे एक वेगळ्या सप्लायरचं नाव नंबर बघतो, एक मिनटं. टाकला नंबर, राजस्थान टाकला मी आता. आला इकडे, हे बघा परचेस, पण खाली बघा आता टॅक्स चालत नाही ते. माझा खाली मला इकडे द्यायला लागेल IGST @ 12 आणि 18 आहेत ना, 12%. ड्युटीज अँड टॅक्सेस, GST, सेंट्रल टॅक्स 12 आहे ना, 12. GST इंटिग्रेटेड टॅक्स, सेटिंगमध्ये चुकणार तिकडे, हे बघा IGST @ 18%. GST इंटिग्रेटेड टॅक्स 18%. आले. सगळ्यात पहिले बघा लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा एंट्री करताय तुमचं इन्व्हर्ट सप्लाय, तुम्ही जर इकडे सप्लायर घेता A, तुम्हाला इकडे दिलं बघा पार्टी लेजर चेंज केलं तुम्ही, हे ERPला येत नाही. हां, हे यस केलं, सेटिंगमध्ये बघा आज त्यांनी सप्लायर A करून घेतला, टॅक्स बदलला. प्रोग्रामिंग कसं केलं लक्षात घ्या, तुमच्या सॉफ्टवेअरचं बिहेवियर कसं आहे लक्षात घ्या. जर तुम्हाला हे कळलं नाही, तुम्ही कुठेही कामाला जा, तुम्ही कन्फ्युजच व्हाल. तुमची गाडी खड्ड्यामध्ये आहे, तुम्हाला बाहेर काढायची आहे. सेटिंग कळलं की नाही, काय म्हणता. हां, हां, हां. नाही, कंपनी लेवलला तुम्ही कधी करू शकता माहिती आहे का, कंपनी लेवलला तुमच्याकडे एकच प्रोडक्ट आहे, एकच एशियन आहे, एकच रेट आहे, तेव्हा करू शकता. आता माझ्याकडे एकच रेट नाही आहे ना. हां, आता वेगवेगळे रेट आहेत आणि वेगवेगळे प्रॉडक्ट पण आहेत. म्हणजे 8% माझ्याकडे 20 प्रॉडक्ट आहेत, 12% 25-30 प्रॉडक्ट आहेत, आणि मग HSN प्रत्येक प्रॉडक्टचा वेगवेगळा आहे. म्हणजे मग मी HSN कुठं दिला, HSN बघा, मी HSN इकडे जाऊन दिला. मी इकडे जाऊन ॲप्लिकेबल केलं स्टॉकला, आणि स्टॉक लेवलला इथे मी दिला. हा इथे HSN टाकला, खाली रेट टाकला. इकडनं तो कॅप्चर होतो, इथनं कॅप्चर होतो. आणि इंटरस्टेट आहे, टॅक्स कुठला लागावा, CGST, GST का IST, हे तुमच्या सप्लायरचा तुमचा ॲड्रेस काय, प्लेस ऑफ सप्लाय काय आपण डिफाईन करतो. इकडे GST आणि काय स्टेट कुठलं आहे. स्टेट जर महाराष्ट्र आहे, रजिस्टर पर्सन महाराष्ट्रात आहे. तुम्ही जेव्हा कंपनी बनवली, तुम्ही नंबर टाकला 27नी, मग नंबर सप्लायरचा 27 आहे, CGST GST आहे. अदर दॅन 27 जसं येईल, आणि तुम्ही जेव्हा लेजर बनवाल सप्लायरचं, तुम्ही इकडे नंबर द्याल, जे स्टेट द्याल महाराष्ट्र, ते जे आहे ते. मी राजस्थान दिलं, राजस्थानप्रमाणे त्याने IGST घेतला. आता मी मला इथे करून काय दाखवलं, इकडे मी सप्लायर चेंज केला. सप्लायरचा मी इथे इंटरस्टेट दिला, जो राजस्थान आहे तो दिला,
आता बघा IGST घेईल. तुम्हाला फार कमी सेटिंग करायचं आहे. खाली बघा 08 नंबर आहे. आता तुम्हाला सेटिंग फार काय करायचंच नाही आहे ना. गुंतागुंत तुम्ही समजून घेतली, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व आहेत. हे तुमचे इनपुट्स आहेत. बाकी तुमचे स्टेशनरी, झेरॉक्स हे एक्सपेन्स होते. सॅलरी तुमचा एक्सपेन्स होता. जर तो एक्झाम्प्ट आहे ते एक्झाम द्या. जर तो नॉन टॅक्सेबल आहे, नॉन GST आहे, नॉन GST द्या. तुम्ही तो पॅरामीटर सेट केला का तो 3Dमध्ये त्या कॉलममध्ये आपोआप जाईल. ते तुम्हाला करायचं नाही काय. तुम्हाला फक्त जेव्हा तुम्ही कॉन्फिगर करता, तुम्ही स्टॉक आयटम बनवा, तुम्ही पार्टी बनवा, तुम्ही टॅक्स लेजर बनवा. तुम्हाला बनवायचं काय, सगळ्यात पहिले वरती इथे पार्टी आली, त्याच्या खाली लेजर आलं. आता इथे परचेस लेजर कधी येणार, या तुमचं इनपुट आहे. कॅपिटल गुड्सला तुम्ही काय करणार, ही स्क्रीन चेंज करणार आणि मग त्याला वाउचर चेंज मोड चेंज करून पर्टिक्युलर वरती इथे येईल. मग खाली सर्व्हिस किंवा जे गुड्स तुम्ही घेतले ते रेकॉर्ड होतील. त्याला तुमचा मग ग्रुप कुठला जाईल, कॅपिटल असेल तर फिक्स असेट जाईल. बस हे तुम्ही फरक लक्षात घ्या. हे फरक लक्षात घेतला, तुमचं सगळं सेट झालं. तुमचे जे रिपोर्ट आहे GST 1, 3B सगळे प्रॉपर तुम्हाला पाहायचे रिझल्ट येतील. हां ठीक आहे. आता मी आज थांबवतो इथे. ठीक आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या होत्या, फार कळल्या नव्हत्या. आता परत तुम्हाला काय बॅकग्राऊंड मी सांगितलं तर हे परत सांगितलं आणि तुम्हाला मी तर आणखीन एक एक्झरसाईज देईन पुढे जाऊन. एक्झरसाईज तुम्ही कराल मग तुम्हाला कळेल की सुरुवातीपासून कसं बनवायचं. आणि जर तुम्हाला सेटिंग कुठे काय कळली आणि जर तुमच्याकडे एखादं काम तुमच्या हातामध्ये आलं, तुम्हाला हेच बघायचं आहे की रिझल्ट कुठे अडकला आहे. जर तुमच्याकडे काही आता कसं झालं की तुम्हाला काहीतरी बघितलं एवढं तर कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही त्या दिशेने जाल प्रॉब्लेम बघायला. प्रॉब्लेम आहे कुठे कळतं, जेव्हा तुमचा तुम्ही इनवॉइस सेव्ह करता, खाली बघा इकडे एरर आला. अशा प्रकारे काय एरर येतो. इथे बघा मी दिलं, इथे हे जे आहे समोर जे बनवलं गेलं, हे जेव्हा मी सेव्ह करायला जाईन इथे, तेव्हा काहीतरी इथे एरर दाखवतो. ॲक्सेप्ट करताना एरर दाखला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. असा एरर नाही आला पाहिजे. कोण बघत नाही आणि त्याच प्रकारे घेतात. सप्लायर ए चेंज केलं, येस. सप्लायर ए आला, सगळ्या एंट्र्या केल्या. आता खाली हे लेयर नको आहेत. एंड ऑफ लिस्ट, एंड ऑफ लिस्ट. आता मग असा एरर येतोय. वॉचर टोटल ₹84 काय, कुठे फरक आहे, कुठे फरक आहे. एक मिनट. डिफरन्स 84. एक 52,800 आणि एक 52,884. मी ते मॉडिफाय केली एंट्री म्हणून तसं झालं. ठीक आहे. थांबूया आपण आता.
तुम्हाला कॉन्फिडंट वाटतं की नाही वाटतं मला सांगा सर आता. वाटतोय मला. मी आज ते जे तुम्ही सेटिंग सांगितले ना ते केल्यानंतर असं वाटतंय की जुलैचं पण होऊनच जाईल. म्हणजे फक्त ते अल्टर करायचं. आणि जेवढे एक्सपेन्सेस मी बनवलेत तिथे ते मी परत ते लेजर अल्टर करून आपल्या ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे GST रिव्ह्यूमध्ये दिसले पाहिजे ते तसं करते मी. तर आता तुम्हाला तिकडे सगळे ते डिस्प्यूटमध्ये दाखवतात. हां. जेवढे लेजर्स आहेत ना सर ते पण मी एकदा स्क्रिप्टी करून घेते त्याच्यावर.